भारतीय जनता पार्टीला ती जागा मिळावी असं आम्ही आग्रह वरती महायुतीच्या पक्षश्रेष्ठींना केलेला आहे आणि मग तो आग्रह जर मान्य झाला आणि भारतीय जनता पार्टीला जर ती जागा सुटली तर भारतीय जनता पार्टीच्या संघटनेची अशी इच्छा आणि अपेक्षा आहे कार्यकर्त्यांची की ती जागा मी लढवावी आणि मग त्यांची इच्छा आणि पक्ष संघटनेचा आदेश हा आमच्यासाठी नेहमी अंतिम राहतो। उद्या आमच्या पक्षाचं नेतृत्व माननीय फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांना जर वाटलं आणि त्यांनी मला सांगितलं की सुजय तू तिथं लढ, ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटलेली आहे, तर मी निश्चित लढेल, या बाबतीत कुठलीही शंका नाही। नाही, कार्यकर्त्यांना मी बरोबर पहा, मी कधीही कुठल्याही जागेसाठी मागणी करत नाही किंवा मी हट्ट धरत नाही। पहिलं महायुतीचं सरकारमध्ये जागा वाटपामध्ये ती जागा भारतीय जनता पार्टीला जर आली तर मग तिथून पुढं उमेदवाराचा किंवा उमेदवारीचा प्रवास सुरू होतो। पण आज अखेर आपल्याला हे माहीत नाही की ती जागा कोणाकडे आहे। भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर मग जेव्हा सगळ्या कार्यकर्त्याची मीटिंग होईल तेव्हा मी पक्षाची जी काही नियमावली आहे पक्षाकडे मागणी करणं, मग पक्ष त्याच्यावर सर्वे करतो आणि पक्षाला जर पटलं तर पक्ष निर्णय घेईल। दादा आपण म्हटलं होतं की राहुरी किंवा संगमनेर, राहुरी बघितलं तर आपल्याला कसं सोपं आहे, मात्र संगमनेरमध्ये अनेक वर्षापासून बाळासाहेब थोरातांचा तिथं गड मानला जातो। अशा ठिकाणी कठीण ठिकाणी आपण कुदळ मारते असं वाटतं। सोप्या ठिकाणी निवडणूक जर पक्षासाठी सोपी आहे राहुरीमध्ये तर मला असं वाटतं की तिथं माननीय कर्डिले साहेब असतील आणि त्यांच्या माध्यमातून ती विधानसभा जर पक्षासाठी सोपी असेल तर त्यांनी लढवावी, कारण की अतिशय अनुभवी आमदार आहेत। एकदा पराभव त्यांना पत्करावा लागला पण पुढं ते होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी संघटनेची बांधणी माझ्यापेक्षा चांगली केलेली आहे। अशा जागी जिथं कोणीच लढायला तयार होत नाही अशा जागी लढण्याची एक वेगळी जिद्द असते की जिथं लोक म्हणतात ते होऊ शकत नाही तिथंच जाणं मला वाटतं माझ्यासारख्या एका युवकाला योग्य असेल आणि म्हणून मला ते जायचं आहे। मग दुसरं जागा तरी कुठं आहे? दुसरी जागा मला सांगा की जिथं विधानसभेमध्ये आज प्रत्येक ठिकाणी आपण टीव्हीच्या माध्यमातून पाहत की प्रचंड उमेदवारीमध्ये स्पर्धा आहे। अनेक लोक, श्रीगोंदा तालुक्याला 7 लोक, शेवगाव पाथर्डीमध्ये अनेक लोक इच्छुक आहेत, कर्जत जामखेडमध्ये आता शिंदेसाहेब आणि रोहित पवार तिथं आहेत, राहुरीमध्ये उमेदवार आहेत, श्रीरामपूर आरक्षित आहेत, नेवाशामध्ये अनेक लोक स्पर्धेत आहेत, कोपरगावमध्ये स्पर्धेत आहे। संगमनेर ही एकमेव जागा आहे जिथं भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यास भारतीय जनता पार्टीमधून स्थानिक पातळीवर फार कुणी इच्छुक आहे अशातला भाग नाही। तिथं कुणी उमेदवार या गोष्टींनी किंबहुना कुठलाही पक्ष तिथं हा आग्रह धरत नाही आहे यासाठी की त्यांना असं वाटतं की ही जागा कधी निवडून येऊ शकत नाही आणि तो गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे आणि म्हणून त्याच जागा योग्य आहेत मला असं वाटतं मला लढण्यासाठी। नाही, राहुरीमध्ये कर्डिले साहेबांचा निर्णय झाल्यानंतर माझा निर्णय होणं अपेक्षित आहे। कर्डिले साहेबांनी पहिला त्यांचा निर्णय घ्यावा, त्यांनी माझ्यासाठी लोकसभेला प्रचंड मेहनत घेतली, पळालेले आहेत, तर पहिला अधिकार त्यांचा निर्णय घ्यायचा आणि आमच्या पक्षामध्ये त्यांना काय वाटतं किंवा मला काय वाटतं यापेक्षा पक्षश्रेष्ठी महत्त्वाचे आहेत। पक्षश्रेष्ठीचा निर्णय घेऊ द्या। भारतीय जनता पार्टीला जागा सुटल्यानंतरच पुढची प्रक्रिया आहे। आज मी किती जरी इच्छा व्यक्त केली पण भारतीय जनता पार्टीला जागा सुटली नाही तर कसं होणार? तुम्ही म्हटलात जे शक्य नाही ते करायचं आहे, तर तसं विखेंचा पराभव शक्य नाही असं अनेकांना वाटत होतं, मात्र विखेंचा पराभव झाला त्यामुळे आता राधाकृष्ण विखेंचा पराभव करण्यासाठी चंग बांधला जातोय, दौरे सुरू आहेत। चांगली गोष्ट आहे, त्यांनी फिरलं पाहिजे आणि आता हळूहळू जेव्हा ते फिरतील तेव्हा ते 1 महिन्याभरात लक्षात येईल की आपण जी संकल्पना करतोय ती संकल्पना वास्तविकतेमध्ये कधी त्याचं रूपांतर होऊ शकत नाही। या मतदारसंघामध्ये एक पराभव झाल्याने त्याचा अर्थ तोच निष्कर्ष आणि तोच निकष विधानसभेला लागू होईल असं अजिबात नाही आहे। मला असं वाटतं की माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या राजकीय प्रक्रियेमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये फार मोठा फरक आहे माझ्या आणि त्यांच्यामध्ये, तर त्यांना कुठली अडचण मला तरी दिसत नाही जेवढं मी 2 महिन्यापासून पाहतोय। दौरे हे चालत राहतं, दौरे त्यांनी घेतले पाहिजे, मुक्कामाला आले तरी काय हरकत नाही, आमचा काही त्या बाबतीत विरोध नाही। लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळ्यांना परवानगी आहे, तर त्यांनी ते करावं, मी माझं काम करत राहील। विखे लंकेंनी दहशतीचं झाकण प्रचार केला, आता राजेंद्र पिंपळा तुमच्यावर वारंवार आरोप करताय, दहशत, गुंडगिरी, मारहाण
अशी भाषा करताय. नेमकं राजेंद्र पडाला तुम्ही कधी उत्तर नाही. मला मला हसू येतो खरं शब्द सांगतो. मी त्यांचा जर कधी व्हिडिओ पाहतो ना मला फार हसू येतं. मला ह्या गोष्टी गांभीर्याने सुद्धा घेतल्यासारखं वाटत नाही. तर त्यांनी ते बोलत राहावं. त्यांना शुभेच्छा आहेत. ज्या ते गोष्टी बोलतायत त्याला त्यांनी फक्त पुरावा दिला पाहिजे की नेमकी दहशत आहे कुठं, कोणाची आहे, काय आहे. आपण जर या गणपतीच्या कालावधीमध्ये पाहिलं प्रचंड जनसमुदाय माझ्याबरोबर आरतीला होता. दहशत असल्यावर एवढे लोक येऊ शकत नाही. तिथं रोज ऑफिसमध्ये 1000 लोक येतात. तर हे दहशतीचं लक्षण जर असेल तर मग तर या मतदारसंघामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये प्रत्येक उमेदवार किंवा प्रत्येक आमदार हा दहशतीमध्येच राजकारण करतो असा अर्थ निघेल. दादा तुम्ही 598 कर्मचाऱ्यांचा विषय जो साहेबांनी मार्गी लावला, मात्र याचं श्रेय घेण्यासाठी थोरात असेल की फडा असेल, हे श्रेय घेतात की आम्ही विधानसभेमध्ये आवाज उठवला होता, फडा म्हणतात मी एक पाठपुरावा केला होता म्हणून या 598 कर्मचाऱ्यांचा विषय मार्गी लावला. तर काय खरंच आता त्यांनी मार्गी लावला की खरंच साहेबांनी मार्गी लावला हे त्या कर्मचाऱ्यांनाच विचारलेलं योग्य राहील. शेवटी ज्याला तो लाभ मिळाला आहे ते याचं व्यवस्थित उत्तर देऊ शकतात असं माझं व्यक्तिगत मत आहे. श्रेयवादाची लढाई ही कायम चालत राहील. पण जे खरंच ज्याचे लाभार्थी आहेत 598 कर्मचारी जे आहेत किंवा संस्थांचे इतर कर्मचारी आहेत त्यांना मला असं वाटतं विचारलं तर ते योग्य उत्तर देऊ शकतील. दादा तुम्ही 598 कर्मचाऱ्यांचा विषय मार्गी लावला, मात्र आता प्रचार सुरू आहे की जे कर्मचाऱ्यांना काही ऑर्डर मिळाली नाही, काही मिळते, काहींना गाड्या जातात, तर काय नेमकी तो विषय आहे? मी परत तेच सांगतो की जे आरोप करत असतील किंवा जे चर्चा करत असतील त्यांनी कारण नसताना हा विषय कॉम्प्लिकेट करू नये. कारण की आज या स्तरावर